तुम्हाला जर शिलाई काम आवडत असेल तर हे शिलाई काम व्यवस्थित असं ग्रो करण्याकरिता आज मी तुमच्यासाठी काही खास महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे। या टिप्स जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही सामान्य टेलर न बनता एक ब्रँड बनू शकताय। ह्या टिप्स फार महत्त्वाच्या असणार आहेत आपल्या बिझनेसमध्ये जे आपण शिलाई काम करणार आहोत। मैत्रिणींनो, याच्यातली एक एक टिप्स नक्की तुम्ही ऐकायची आहे आणि नक्की ती फॉलो करायची आहे। नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। तर चला बघूयात। सगळ्यात पहिली टिप्स बघा, नेहमी आपल्याला नवीन काहीतरी शिकायला पाहिजे। म्हणजे बघा, खूप वेळेस काय होतं ना, आपण खूप वर्षांपासून क्लास केलेला असतो आणि तेच आपण फॉलो करत असतो, त्या गोष्टीला खूप दिवस झालेले असतात आणि नवीन नवीन ज्या गोष्टी येतात, नवीन नवीन जे कटिंग येतं ते आपण कधीच शिकत नाही। तर हे टाळायचं आहे आपल्याला। नवनवीन पद्धती आपल्याला शिकणं गरजेचं आहे आणि ते आपण नवीन नेहमी शिकायला पाहिजे। म्हणजे जसे की बघा, काही मार्केटमध्ये येतात, वर्कशॉप येतात, क्लासेस येतात, 1 दिवसीय वर्कशॉप, 2 दिवसीय वर्कशॉप, सध्या ऑनलाईन पण चालू असतात आणि ऑफलाईन पण असतात। तर ते नक्की तुम्ही ट्राय करायला पाहिजे। त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे प्रॅक्टिस। या संपूर्ण याच्यामध्ये म्हणजे आपली जी जर्नी आहे शिलाई कामाची, याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे। जेवढी तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित होणार आहे, जेवढं तुम्ही तुमच्या हाताखालून कपडे व्यवस्थित असे स्टिच करणार आहात, तेवढी तुमची जी फिनिशिंग आहे ती खूप छान येणार आहे। ठीक आहे। तर बघा, याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस फार महत्त्वाची असते। जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा फायदा होणार आहे। त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे आपला, तो म्हणजे फिनिशिंग। बघा, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, प्रॅक्टिस जास्त करा। प्रॅक्टिस जास्त केली तर फिनिशिंग आपली छान येणार आहे आणि फिनिशिंग ही फार महत्त्वाची असते। फिनिशिंग म्हणजे फक्त शिलाई करणं एवढंच नाही, तर कटिंग करण्या अगोदर आपल्याला कपड्याला प्रेस पण करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर कटिंग केल्यानंतर आपण जेव्हा जेव्हा ब्लाऊज स्टिचिंग करणार किंवा एखादा ड्रेस स्टिचिंग करणार आहोत, त्याला पण व्यवस्थित त्या जागेवरती प्रेस करणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर कंप्लीट झाल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित असं त्याला फिनिशिंग देण्यासाठी प्रेस करणं गरजेचं आहे। म्हणजे आपला जो काही टॉपिक असणार आहे, ब्लाऊज असो किंवा ड्रेस असो किंवा तुम्ही घागरा वगैरे जे काही तुम्ही स्टिच केलं असेल, तर ते एकदम असं छान दिसणार आहे, अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे। त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे ऑर्डर बुक व्यवस्थित ठेवणे। तर बघा, जर तुमच्याकडे कस्टमर्स येत आहेत तर तुम्ही ज्या काही ऑर्डर्स घेणार आहात त्यांचे आणि त्याचे तुम्ही कुठेतरी काहीतरी लिहून ठेवलं आहे आणि जेव्हा तुम्ही ते कटिंग करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला ते आठवतच नाहीये की मी कोणत्या नोटबुकमध्ये काय लिहिलेलं आहे ते। तर त्याच्यासाठी आपल्याला ऑर्डर बुक व्यवस्थित ठेवायची आहे। जी काही आपण नोटबुक तयार केली आहे, याचा अर्थ असं नाही की आपल्याला एखादी काहीतरी जी बुक आहे ती छापायचीच आहे, तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्याच आहे असं नाहीये। आपली सिंपल अशी नोटबुक जरी असली ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित म्हणजे ती फक्त त्याच कामासाठी आपल्याला वापरायची आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे तो आहे आपला सोशल मीडियाचा वापर। नक्कीच तुम्ही सोशल मीडियाचा वापर करायचा आहे, कारण की आता सध्या सोशल मीडियावरती जे काही आपल्याला ट्रेंडिंग ब्लाउजेस मिळतात, ट्रेंडिंग ड्रेसेस मिळत आहेत, हे आपल्याला नक्की फॉलो करायचे आहेत। नक्की त्या गोष्टी शिकायच्या आहेत। म्हणजे आपल्याला आपल्या कामामध्ये जी आहे ना ती गती व्यवस्थित येणार आहे आणि त्याशिवाय आपण सगळे काही टॉपिक्स जे आहेत ते शिवणाचे ते सगळे आपण शिवू शकतोय। फक्त ब्लाऊजच शिवायचे आहेत असं नाहीये। याच्यामध्ये आपण ब्लाऊज, ड्रेस, घागरा, चनिया चोली, नऊवारी साडी सगळं काही स्टिचिंग करू शकतो। याच्यासाठी तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करायचा आहे, फक्त बघण्यासाठी नाही, तर तुम्ही जे काही तयार करणार आहात, तुमच्या ज्या काही गोष्टी तयार करणार आहात त्या तुम्हाला सोशल मीडियावरती अपलोड पण करायच्या आहे। ओके। यानंतर पाचवी आणि महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे युनिक डिझाईन्स। युनिक डिझाईन्स तयार करायला शिका। म्हणजे बघा, खूप साऱ्या लेडीज काय करतात, आपल्याकडे येत असताना त्या अगोदरच इंस्टा किंवा फेसबुकवरती डिझाईन्स वगैरे बघून येतात, गुगलवरती सर्च करून येतात आणि मग त्यानुसार आपल्याला त्या तयार करायला लावतात। तर त्या युनिक डिझाईन आपल्याला येणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की प्रॅक्टिस करणं फार महत्त्वाचं आहे। ओके। तर नक्की तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे आणि ह्या ज्या काही टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या अगदी शॉर्ट फॉर्ममध्ये सांगितलेल्या आहेत, म्हणजे व्हिडिओ आपला जास्त मोठा होणार नाहीये। तर ह्या नक्की तुम्ही फॉलो करायच्या आहे। जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ह्या फॉलो केल्यानंतर तुम्ही एक सामान्य टेलर नाही तर एक ब्रँड बनू शकताय आणि नक्कीच तुम्ही एक ब्रँड बनणार आहात।
तर नक्की ह्या टिप्स फॉलो करा. तुम्ही जे काम करत असाल त्या कामामध्ये तुम्हाला ह्या टिप्स वापरायच्या आहेत आणि योग्य पद्धतीने वापरायच्या आहेत, म्हणजे तुमच्या कामामध्ये गती येणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच हेल्पफुल व्हिडिओ होता हा, तर एक लाईक नक्की करायचा आहे. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशाच पद्धतीचे जे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज आहे, जे येणारे आपले व्हिडिओ, त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.